हे सुद्धा या नारायणगावाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आणि म्हणून राक्षस होऊन तांबा प्रत्येक वर्षी असा उंच मोड सप्ताह होत आहे. मागचं म्हणावं लागतं की आता असा सप्ताह होणार नाही, परंतु मी असं म्हणतो की आता पुढच्यानी कसा केला तरी राक्षस भाऊ सारखा सप्ताह होणार नाही. असं ठेवू नका. याच्या पुढचा पाऊल उमापूरचा आहे, त्यांना सुद्धा म्हणणार की असा सप्ताह कोणी करणार नाही. आणि म्हणून या परमार्थातल्या उच्चांक भावना परमार्थामध्ये रुजलेल्या भावना आणि म्हणून हा नारळी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवंताने सुद्धा असा आशीर्वाद दिला. आणि आता मेघाने सुद्धा सावली धरली, हा एक देवाचा आशीर्वादच आहे. पूर्ण पदामध्ये मुरले परब्रह्मामध्ये बिरले आणि जगाच्या परोपकारासाठी उरले. परोपकारमय वृत्ती ही संतांची आहे. संत येत असता जीवाला यावंच लागतं. जगतरूपी कोर्ट आहे, भगवान हा न्यायाधीश आहे, संत हे वकील आहेत आणि जीव हा आरोपी आहे. या आरोप्याची सुटका करण्यासाठी संत या भूतलावर येत असतात. आरोपी कोणाला म्हणावं? अनंत गुन्हे करणारा हा आरोपी आहे. आपण काय कमी गुन्हे केलेत का? इथं जेवढे आले आपले गुन्हे तर सांगायला गेलं तर एक ग्रंथ होईल. आणि म्हणून जीवाचा उद्धार करणारा देव नाही. देवाने नुसतं आपल्याला जन्माला घातलंय. देव नुसता कटेवर हात देऊन उभा आहे आणि आपल्याकडे पाहतोय कोण काय करतय, कोण काय काय करतय. पण संत आडमार्गाला चाललेल्या जीवाला हाताला धरतात आणि योग्य रस्त्याला लावतात. संत या भूतलावर येतात आणि जीवाचा उद्धार करणारे संत आहेत. आणि दर्शन सांगत असतो ते आडामध्ये पोहरा पडल्यानंतर पोहरा काढण्यासाठी काय लागतो? गळ लागतो. गळ गावात किती ठिकाणी असतो? एक किंवा दोन घरी. तसा हजाराने महाराज जरी असले परंतु उद्धार करणारा एखादा लगत लावण्यासारखा साधू असतो. आणि या भूतलावर येऊन आम्हा तुम्हाला हा भक्तीचं मार्गदर्शन करणारे अशी आमची नगत नारायण बाबांची परंपरा. ज्ञानोबा तुकाराम महाराज अधिकारी साधू संतांनी आम्हा तुम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. आणि तो गड त्या बाजूला शोधित असतो. हाडात पडलेल्या गरीब कुणाला की बाजू विकून जाते, महाराज कुणाला की पेनाला टिकून जातोय. ही आडमुठ्याची भूमिका ही आहे. पण तो गड म्हणत असतो अरे तुला वर काढण्यासाठीच उतरलेलो आहे आडामध्ये. आणि एकदा का गळाच्या कडीला ती बाजली गुंची रे गुंची, मग तो गड म्हणत असो आता कुठं उद्धार उद्धार उद्धार. पापाचा मरगळा असणारा माझ्या कोणी उद्धार झाला. नारदाच्या गळाला गुंतला, उद्धार झाला. आणि म्हणून साधूचा आशीर्वाद मिळण्यासाठी घडून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आमच्या संतांनी हा भक्तीरूपी राजमार्ग घालून दिलेला अनंत उपकार या संतांचे आहे. जसं संसारात फल आहे तसं परमार्थात फल आहे.
आमच्या साधू संतांनी भक्ती ज्ञान वैराग्य त्रिपुटीने परमार्थ केला आणि भगवंताला अंकित बनवलं. भगवान अंकित बनल्यानंतर त्या भक्तासाठी देव काय करतो, आपण होऊन त्या भक्ताला शोधित जातोय. सवता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरोबा काकांच्या खळ्यात देव जातोय. आपण होऊन त्या भक्ताला देव शोधित येतोय. याचं कारण तप असावं. आमच्या जगात नारायणाने गडावर तपश्चर्या केली आणि तपश्चर्याची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आला. आणि नारायणगडाला आशीर्वाद दिला. जो या नारायणगडाची सेवा करील त्याचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताचे आशीर्वाद आहे. या परमार्थातला अनुभव या जगतासमोर मांडलेला आहे. काहीतरी बोलत असतो त्याला जीव म्हणावं, प्रमाण सिद्ध बोलत असतात त्यांना साधक म्हणावं आणि अनुभवाचे देव बोलत असतात त्यांना संत अनुभव धन्यवाद. पठाडे महाराज काय ओळखून टाकाव तुमच्याकडे मग कमी येत नाही. मराठवाडा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आपला भारत देश नुसता पुढाऱ्यांचा देश नाही, नुसता श्रीमंतांचा देश नाही. आपला भारत देश ऋषीमुनींचा आणि साधू संतांचा देश आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मराठवाडा आणि त्यातल्या त्यात बीड जिल्हा साधू संतांची भूमी आहे. आणि म्हणून या भूमीला साधू संतांचा आशीर्वाद आहे. म्हणून असे विद्वान रत्न तयार होतात. आज जी चाल राहिली ना, खेड्यात जन्मलेले आमचे सगळे महाराज वरंगळवाडीमध्ये जन्म घेतला. वरंगळवाडीमध्ये काय करायचं, मोठ्या गावाला काय पेटायचं, काय भक्ती नसेल. अरे वरंगळवाडीमध्ये जन्म घेतला, काय महाराष्ट्र गाजवला. हे संतांचा आशीर्वाद असे रक्त तयार होतात. वरंगळवाडी म्हणजे छोटं गाव आहे. आणि या 3 वाड्या बोलायच्या राहिल्या. एक वाडी पिंपळवाडी, कोलेवाडी आणि बिगरवाडी यांना ह्या वाड्या राक्षस भाऊला जड म्हणजे भावनेने उभ्याच आहे. आणि राक्षस भाऊ तर झोपलंच नाही. या 4 गावांनी असा सत्ता केला ना भूतो ना भविष्य ते